कुठे आहेस तू? लवकर घरी ये, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. काय झालं? बरं मला एक सांग, काल मी घरी नसताना तू कोणाला घेऊन आला होतास का घरी? काय? काल मी घरी नव्हते तेव्हा तू कोणत्या मुलीला आणलं होतंस का घरी? मुलीला? तू घरी लवकर ये, मला आज सगळं क्लिअर करायचंय. अरे तू नेमकं सांगशील का काय झालंय? काल तू ज्या मुलीला मजा मारायला घरी आणलं होतंस ना, त्या मुलीची पर्स इथेच विसरलीये. ती सापडलीये मला. अरे कोणती मुलगी? काय? कोणती मुलगी? काय नवीन नाटक चालू झाले? लग्नाआधी ठीक होतं, लग्नानंतर तर मी कधी काही कोण असेल बाबा मुलगी? राख्या असं झालं माझ्यासोबत आता. अरे पण तुला कळायला पाहिजे ना राव. हा, असं कोणाला घरी आणल्यावर मागे परवा सोडायचं नसतं. अरे राख्या, तुला अशा वेळेस पण मजाक सुटते? इथं माझी पार वाट लागली. अरे टेन्शन घेऊ नको रे, कोणतरी मस्करी केली असेल. अरे तुला कळतं का? पर्स ही घराच्या आत सापडली कॉटवर. अवघड विषय बाबा. विषय तर अवघड आहे, याच्याकडून काही होणार नाही वाटतं. साले आपले मित्र पण आहे ना, कधीच वेळेवर कामाला येणार नाही. यायला आपल्या मागे शनीच लागलेला आहे. पण घरात कोण येऊ शकतं? कामवाली बाई? आमच्या दोघांशिवाय तर कामवालीच घरात येऊ शकते. तिच्याकडे चाबी आहे. बरोबर आहे, तिचीच पर्स असणार ती. अरे यार, जिसको ढूंढा गली गली वो तो निकली हमारी कामवाली. कुठे कुठे कसला कसला विचार करत होतो मी. हॅलो शांताबाई, अहो काल तुमची पर्स आमच्या घरीच राहिली, तुम्ही ती विसरलात. अहो तुम्ही ती विसरल्यामुळे आमच्या घरी किती मोठा प्रॉब्लेम झाला. साहेब, ती पर्स माझी नाही. दुपारी ती पर्स दारात अडकवलेली मिळाली. मला वाटलं ती तुमची असेल, म्हणून मी घरात आणून ठेवली. अरे पर्स तर शांताबाईची पण नाही, मग ही पर्स आमच्या दाराला आली कुठून? घरी काय तमाशा होईल देव जाणे. पर्स कुणाची आणि आमच्या दारातच कशी, तेही अगदी कडीला अडकवून? पर्स दारात होती म्हणजे नक्कीच ती शेजाऱ्यांची असेल. अरे रोहन, रोहन, आपल्या बिल्डिंगच्या कॅम्पस मध्ये कोणाची पर्स वगैरे हरवली का? अरे हा, काल माझ्या आईची पर्स हरवली होती. अरे काय सांगतो, तुझ्या आईची पर्स हरवली होती का? मग अजून सापडली नाही का तुझ्या आईची पर्स? सापडली की नाही ते काय मला काय माहिती नाही. अरे मग विचारून बघ ना. बरं मी बघतो विचारून. हा आई, तुझी पर्स सापडली काय? ओ काका, ती आमच्या आईची पर्स घरातच होती, सापडली बरं का? सापडली? लागले. सुरक्षा गार्ड, माझ्याकडे आता एकच दुवा उरला आहे, सुरक्षा गार्ड. कारण त्याच्याकडेच बिल्डिंग मध्ये सर्व येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची माहिती असते. अरे काल आपल्या बिल्डिंग मध्ये कोण कोण आले होते ना, त्यांची एंट्री दाखवा. बघा साहेब. 901. सविता? अरे ही कोण सविता? अरे भैया, ही सविता कोण आणि माझ्या घरात कशाला आली ती? साहेब, नवीन कामवाली बाई होती, मला काय माहिती कोण होती म्हणून. त्या बाईला म्हणलं मी इथे एंट्री कर आणि जा. अरे तुम्ही असं कसं कोणाला पाठवू शकता? आमची कामवाली बाई कोणती शांताबाई आहे, सविता नाही. तर तुमच्या अशा हलगर्जीपणामुळे ना आमची लागून जाते. मग तुमची आहे ना, ते तुमच्या एजन्सीकडे तक्रारच करतो आता. थांबा तुम्ही आता. साहेब काय झालं? काय झालं? आता फक्त मी बरबाद व्हायचं राहिलोय. या. हे बघ, तुला आता काहीच बोलून फायदा नाहीये. कुठे आहे ती पर्स? तुझी ती पर्स वाली मुलगी काल बसने आली होती. चायला खाया पिया कुछ नाही, ग्लास फोडा बारा ना. कोण असेल यार ही?
ही तर बॅग भरून रेडी दिसू लागली. हो साहेब, इकडे या. काय? हो साहेब, कालची ती सविता नव्हती का कामवाली, ती आली, ती बाकी तिकडे. हिचे का ती आमच्या सुतळी बॉम्बची वाट शिलगवणारी? अरे गण्या, त्या दिवशीचं तुझं गिफ्ट एकदम बेकार होतं. नाही, मला उद्या वेळ नाही. काल तू आमच्या घरात आली होतीस का? आणि आमच्या घराच्या दरवाजाला पर्स तू लटकवली होतीस का? सांग, तुला हे कोणी करायला सांगितलं होतं? मी कुठं तुमच्या घरात आले होते? अरे तू काल 901 नंबरच्या घरामध्ये कामासाठी आली होतीस ना? मी कुठं 901 नंबरच्या घरामध्ये आले होते कामाला? मी तर 904 मध्ये गेले होते. ते पाटील सर आहेत ना, त्यांच्या घरी गेले होते. अरे पण त्या चौकीदाराच्या रजिस्टर मध्ये तुझी एंट्री 901 वर दाखवते ना? चुकून झाली असेल. तुम्ही वाटलं तर पाटील सरांच्या फोनवर फोन लावून बघा. पाटील साहेब नमस्कार. हा नमस्कार, बोला. तुमच्या इथे नवीन कामवाली येते, तिचं नाव सविता आहे का? हो, आमच्या कामवालीचं नाव सविताच आहे. ओके ओके ओके. का काही प्रॉब्लेम झाला का? नाही, काही नाही, काही प्रॉब्लेम नाही, सहज विचारतो. हो साहेब, काय चाललं? काय म्हणता? लई टेन्शन मध्ये दिसता साहेब. काय भानगड काय आहे आम्हाला तरी सांगा. तुम्हाला सांगून काय फायदा, इथं सगळी आग लागू लागली घराला. काय झालं साहेब एवढं आग लागायला? पण त्या जाऊन द्या. ती परस भेटली का तुम्हाला? पर्स? तुम्हाला कसं काय माहित पर्स? हो साहेब, त्या दिवशी मॅडमच्या गाडीवरती पर्स होती. मला वाटलं ती पर्स मॅडमची आहे, म्हणून ती पर्स मी तुमच्या घराच्या दरवाजाला लटकून दिली. अच्छा, ती पर्स तुम्ही लटकवली? तू त्या गाडीवाल्या सोबत काहीतरी प्लॅन केलाय आणि मला उल्लू बनवतोयस तू. हिचा माझ्यावरचा अजून संशय गेलाच नाही. बरोबर आहे, नागिनीच्या दातातलं विष आणि स्त्रियांच्या मनात पसरलेलं संशयाचं विष, जर देव जरी खाली आला तरी तो स्त्रियांच्या मनातलं संशयाचं विष काढू शकत नाही.